हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे, हीच स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते. कारण यावेळेस 21 जुलैला म्हणजे रविवारी आषाढ पौर्णिमा येत आहे. यालाच आपण गुरुपौर्णिमा म्हणतो किंवा व्यास पौर्णिमा देखील अनेक ठिकाणी म्हणतात. कारण काय, तर याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. सगळ्यात पहिले गुरु म्हणजेच महर्षी व्यास. म्हणूनच या दिवशी ज्यांच्याकडून जे जे काही ज्ञान आपण प्राप्त केलेले आहे त्या त्यांना सर्वांना गुरुच्या ठाई मानून आपण त्या सगळ्यांचे आभार मानतो. ते जर जवळपास असतील तर आपण त्यांची भेट घेतो किंवा त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करता यावं अशी धडपड करत असतो. ज्याला जे जे गुरुसाठी करायला जमेल ते प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांच्यासाठी करत असतं, बरोबर. म्हणूनच आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक गोष्टी आपण गुरूंसाठी तर करणारच आहोत, पण त्याचसोबत भगवान विष्णू व लक्ष्मी माता यांची जर तुम्ही विधिवत पूजा केली तर धन, ऐश्वर्य, संपन्नता तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी ही विशेष फलदायी अशी ठरणारी आषाढी गुरुपौर्णिमा गुरूंसाठी अशी समर्पित केलेली तर आहेच. पण याशिवाय लक्ष्मी मातेला व भगवान विष्णुदेवांना आपण कसं प्रसन्न करून घेऊ शकतो तेच आपण आज पाहणार आहोत. पण तत्पूर्वी जर चॅनलवर आज प्रथमच आला आहात, आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय, तर जरूर सबस्क्राईब करा. किंवा अनेक जण आपले भाऊ बहीण आहेत ज्यांनी अजून सबस्क्राईबच केले नाही आहेत, पण त्यांना हा व्हिडिओ माझे जे विषय आहेत मांडलेले आवडतात, तर आज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व कमेंटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. चला तर मग बघूया आजचा आपला गुरुपौर्णिमेला धनवान बनण्यासाठी, धनप्राप्ती करून घेण्यासाठी काय उपाय असा करता येईल, एकदम साधा, सोपा आणि सरळ. तर आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. यासाठी कुठेही बाहेर जाण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. जर तुम्हाला दर दिवशी येईल त्या प्रत्येक दिवसाला पैशांचे काही ना काही त्रास चालूच आहेत, काहीतरी असं कारण निघतं किंवा काहीतरी अशी अडचण निर्माण होते की ज्यासाठी पैसा आपला खर्च होतो, धनहानी होऊ लागते. कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी आर्थिक हानी आपल्याला होतेच होते. तर अशा गोष्टींसाठी, आर्थिक उन्नती होण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेला महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय व शीघ्र फलदायी असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. एकदम साधा उपाय आहे हा. तो मंत्र असा आहे: ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नमः. या मंत्राचा कमीत कमी एक माळ तुम्ही जप केलाच पाहिजे. एक माळ तरी आपल्याकडून झालीच पाहिजे या गुरुपौर्णिमेला, असं तुम्ही मनोमन ठरवा. मग त्या दिवसभरातला तुम्ही पहाटेचा वेळ काढा, सकाळचा काढा, दुपारचा काढा, संध्याकाळी, रात्री झोपायच्या अगोदरपर्यंत कधीही वेळ काढा. पण ही 108 माळ जी आहे, मण्यांची एक माळ, ती तुम्ही जप करायची आहे. याशिवाय तुम्ही लक्ष्मी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे सर्वप्रथम. मग हातात पाणी घेऊन पाण्यामध्ये थोड्याशा अक्षदा, फुले तुम्ही टाकायची आहे हातामध्येच आणि संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेतल्याशिवाय कोणत्याही तुम्ही जे काही उपाय करता, कार्य करता, ते सिद्धीस जात नाही. म्हणूनच संकल्प घ्यायचा की हे माते, मी आज या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करणार आहे व आजपासून दर शुक्रवारी तुम्हाला जेवढं शक्य आहे म्हणजे 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा तेवढं तुम्ही तिथं बोलायचं आहे. संकल्प घेताना तेवढ्या वेळा मी दर शुक्रवारी हा मंत्र म्हणणार आहे आणि हा संकल्प घेऊन तुम्ही जमिनीवर पाणी सोडायचं आहे. व त्यानंतर न विसरता दर शुक्रवारी हा मंत्र तुम्ही म्हणायचाच आहे. अगदी 11 वेळा सुरुवातीला संकल्प घ्या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही किंवा जास्त तुम्हाला लांबलचक असा वाटणार नाही. एका पेजवर व्यवस्थित लिहून घ्यायचा हा मंत्र आणि ते पेज समोर धरायचं आणि तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे, म्हणजे मंत्र चुकणार देखील नाही. यामुळे काय होणार आहे, हळूहळू तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला 100% हमखास यश मिळू लागणार आहे.
पैशाला पैसा टिकून राहणार आहे. काहीही मोठमोठे अवघड मंत्र उपाय नाही आहेत आपले. एकदम साधा तुम्हाला उपाय सांगितलेला आहे. फक्त गरजेचं काय आहे, तर अगदी तुमचं निर्मळ अंतःकरण, निर्मळ मनाने एकदम अंतःकरणापासून तुम्ही संकल्प घ्या. कळवळून तुम्ही मनापासून संकल्प घ्या. मी तुम्हाला दरवेळेस संकल्प सांगताना सांगते, की संकल्पासाठी अगदी 5-10 मिनिटं गेले तरी चालेल. पण असा तुम्ही दीर्घ व्यवस्थित तुमचं जे मनातलं आहे ते मांडा देवापुढे आणि असा संकल्प तुम्ही सोडा. तो संकल्प तुमचा सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही. तर हा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगितला. याशिवाय तुम्ही श्रीसूक्तचा देखील पाठ करू शकता. म्हणजे करायचा आहेच, पण जर काही कारणाने तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर देखील हा पाठ लावू शकता मोठ्याने आपल्या घरामध्ये, व जेवढा जमेल तेवढा यासोबत तुम्ही म्हणायचं आहे. कारण या दिवशी अशी मान्यता आहे की या श्रीसूक्ताच्या पठणाने अपार धनसंपदेची प्राप्ती होते आणि पैशांची आर्थिक तंगी देखील दूर होते. एवढं हे श्रीसूक्तम एकदम शीघ्र फलदायी तर आहेच, पण चमत्कारिक अनुभव देखील देते. तर तुम्ही हा अनुभव जरूर घ्यावा. साधी सोपी तुम्ही ही जी आहे सेवा करावी आणि अनुभव तुम्ही प्रत्येकाने घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.